मित्रांनो, महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे या चांगल्याच संतापल्या आहेत आणि काही लाडक्या बहिणींना आता मोठा धक्का बसणार आहे. होय मित्रांनो, पत्रकारांपुढे योजनेविषयी बोलताना महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा पारा चांगलाच चढला होता. कारण मित्रांनो, अनेक अशी प्रकरणे आता समोर येताना दिसत आहेत ज्यात महिलांनी गैरप्रकार करून लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवलेला आहे. अशा महिलांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार, तसेच त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला जाणार, असे या प्रसंगी आदितीताई तटकरे यांनी सांगितले. मित्रांनो, खरं तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी. ज्या महिला खरंच गरजू आहेत, गरीब आहेत, त्यांना संसाराचा गाडा ढकलण्यासाठी थोडीफार मदत व्हावी या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता जमा करण्यात आला आहे आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आतापर्यंत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात आले. आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करू, अशी घोषणा महायुती सरकारच्या बड्या नेत्यांनी केली होती. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, तेव्हा आता 1,500 रुपयांचा हप्ता कधी 2100 रुपयांचा होणार, याकडे सगळ्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र त्याचपूर्वी एक मोठी बातमी, जी खरंच खूप धक्कादायक आहे, ती पुढे आलेली आहे. ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत आणि त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार. ज्या महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलांकडे 4 व्हीलर गाडी आहे, ज्या महिलांचं आधार कार्डाला वेगळं नाव आणि बँकेच्या खात्यात वेगळंच नाव आहे, अशा महिलांबाबत तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यात येईल, असे आदितीताई तटकरे यांनी सांगितले. तसेच मित्रांनो, ज्या महिला योजनेच्या नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजेत. जे पैसे दिले गेले आहेत ते परत मागण्यात आता काहीच अर्थ नाही आणि आम्ही ते मागणार देखील नाही. पण यापुढे लोकांनी लक्षात ठेवावं की जे नियमात नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावीत आणि त्यांनी जर तसं केलं नाही तर मग मात्र दंडासह पैशांची वसुली करावी, असे देखील आदितीताई तटकरे यांनी सांगितले. गरिबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे, हाच लाडकी बहीण योजनेचा खरा उद्देश आहे. त्यामुळे या योजनेचे काही नियम आहेत, ज्यामध्ये एका घरात 2 महिलांना पैसे देता येत नाहीत. मोटार गाडी असेल म्हणजेच 4 व्हीलर घरात असेल तर त्यांना पैसे देता येत नाहीत. केवळ गरीब आणि गरजू लोकांनाच ह्या योजनेचा लाभ मिळवता यावा, याकरिता आता महायुतीचं सरकार कडक उपाययोजना अवलंबणार आहे. आता लाडक्या बहिणींच्या फॉर्मची पुनर्तपासणी केली जाणार आहे आणि लाभार्थी यादीमध्ये जर अशा महिला आढळल्या ज्यांनी खोटी आणि चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ मिळवला आहे, त्यांचे नाव लगेचच ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिला आहे. आणि मित्रांनो, काही दिवसांपूर्वी अगदी ह्याच प्रकारचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मित्रांनो, आदिती तटकरे यांच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे, कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच शासनाच्या विविध योजनांचे अपडेट्स लगेच मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तसेच हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.